इथे पहिले जुने काश्मीरी लोक राहायचे बघा. इथे वस्त्र आलं आणि हे सर्व वाहून गेलं. मला असं वाटलेलं लय जवळ आहे पण हे बरंच लांब आहे. आणि आता सीन असा आहे ना, आणि ह्याला काय प्रॉब्लेम आहे, इथे एवढा चांगला रस्ता आहे, हा सोडून ह्याला इथून चालायचं आहे. ते बघा सिद्धेशचा घोडा बघा आरामात चाललाय चांगल्या रस्त्यावर. हा बघा तर गुड मॉर्निंग. आता सकाळचे वाजले आहेत 9:30 आणि मस्तपैकी झोप झाले, चांगली झोप झाली. काल रात्री तर खूप जास्त दमलो होतो आणि फायनली सूर्यभगवानचं दर्शन होते सकाळ सकाळी. मला आणले बरं वाटतं इथे. तर आता आम्ही सध्या जाणार आहोत नाश्ता करायला आणि आम्हाला 10 वाजता इथून निघायचं आहे वरती जाण्यासाठी. बेताब व्हॅली आहे, अजून काय काय आहे तिकडे. सध्या तरी ही मी घातली उडी आणि अजून एक्स्ट्रा कपडे घेतले, तिकडे चेंज करेन जर व्हिडिओ वगैरे बनवायला झाली तर. सध्या आता नाश्ता करायला आहोत. तर आता आम्ही सध्या ब्रेकफास्ट करायला आलो आहोत. हे आहे ब्रेड, जॅम, बटर, टोस्ट करून देतील. हे आहे लोणचं, ह्याच्यामध्ये येणार आहे पराठा. हे आहे ब्रेड पकोडा, अजून हे आहे उपमा, तो आहे पास्ता आणि ती आहे बुर्जी. खूप काय काय खायला, पण आपण एवढं सर्व नाही खाणार आहोत, थोडंफार काहीतरी घेऊत. तर आता आम्ही फायनली निघालो हॉटेलमधून आणि आम्ही आता ऑलरेडी लेट झालो आहे. 10 वाजता आम्हाला निघायचं होतं पण ऑलमोस्ट निघता आम्हाला 10:30 झालेत. आणि आज आम्ही बहुतेक दिवसभर बाहेरच फिरणार आहोत. ते एक बेताब व्हॅली वगैरे जिकडे शूटिंग वगैरे होतात त्या पॉईंटला जाणार आहोत. आणि अजून काही ठिकाण आहेत ते हे सांगतील. ॲक्च्युली मला काय कळत नाही, कालपासून मला 10 वेळा सांगितले त्यांनी ह्या जागे जाणारे, पण ते लक्षात येत नाहीत. कोणत्या जगह जाणार होते? एक है बेताब वैली, बाईसरन कश्मीर वैली, इसको मिनी स्विट्जरलैंड बोलते हैं. और है दुधन वैली, कश्मीर वैली, पहलगाम वैली, कैनमार. तर हे 5-6 पॉईंटचे नाव घेतलेत. मिनी स्वित्झर्लंड बोलतात ते सुद्धा आहे तिकडे, तर तिकडे पण जाईल आम्ही. खरं सांगू तर आपल्या भारतातच एवढ्या काय काय गोष्टी आहेत ना फिरण्यासारख्या, आपल्याला बाहेर जायची गरज नाही. पण हे लोकांना कळत नाही. आपल्या लोकांना असं वाटतं की बाहेरच खूप काय काय आहे. हे बोलतात की जे तिकडे मिनी स्वित्झर्लंड आहे ते एकदम सुंदर आहे. आणि बघा ही माझ्या मागच्या साईडला ही बघा, हे जे डोंगर तुम्हाला दिसतंय बर्फाचं, हे आहे सोनमार्ग. ही त्याची पाठची बाजू आहे. इथून हा रस्ता जात नाही सोनमार्गला, मागच्या साईडने जातो. तर आता आम्ही सध्या इथे पोचलो आहे आणि आम्हाला ह्यांनी सोडलं एका ठिकाणी. आणि आता ह्यांचा मॅप आहे. ते बोलतात की इथे तुम्ही ठरवा की तुम्हाला काय अरे बापरे काय कसं फिरायचं आहे. हे सर्व रेट्स आहेत त्यांचे एवढे, हे सगळे पॉईंट फिरायचे. हे बहुतेक एका घोड्याची कॉस्टिंग आहे पर हॉर पर पोने 650 रुपीज. आता बघू आपण काय काय फिरायचं आहे ठरवूत, त्या हिशोबाने जाऊत आता आपण. इथे खूप घोडे आहेत. इथे कमीत कमी तो ड्रायव्हर आम्हाला सांगत होता की 70,000 घोडे आहेत. म्हणजे माणसांच्या पॉप्युलेशनपेक्षा जास्त इथे घोडेच आहेत. तर सध्या आपण विचारू जर आपल्याला बजेटमध्ये बसत असेल आपल्या रेटच्या हिशोबाने तर ठीक, थोडे आपण बार्गेनिंग करूतच. आता आम्ही सध्या इथे हे यांचे 6 पॉईंट आहेत हे बघायला चाललो आहे. आणि आम्ही लोक सर्व घोड्यावरती आहोत. पुढे तृप्ती आणि पप्पा आहे, हा सिद्धेश, मी आणि पाटी मम्मी दिसत असेल तुम्हाला. आणि हे घोडे तर खूप तुम्ही इथे व्यवस्थित बार्गेनिंग करून जे काय कराल ते करा. मला असं वाटलेलं लय जवळ आहे पण हे बरंच लांब आहे. आणि आता सीन असा आहे ना, मी ज्या घोड्यावरती बसलो आहे तो घोडा आहे शर्यतीमध्ये. हा घोड्याला जायचं आहे पुढे, सिद्धेशच्या घोड्याला जायचं आहे हा घोड्याच्या पुढे. त्यामुळे यांची चाललेत लफडी. आणि हा नुसता पळतोय, थांबतच नाही. एवढी चढ आहे हा बघा, वेग वाढवला याने. सिद्धेशचा घोडा जवळ आला बघा, आला की हा पळायला लागला. हा बघा, तो बघा आता बघा, तो बघा आला, हा सुरू.
ह्याला पुढे जायचंय. ह्या घोड्याचं नाव पेप्सी आहे. चल पेप्सी. तृप्ती लोक बघा. मम्मी तृप्ती तर मागे राहिली रे खूप. हे लोक आहेच नाही, ते लोक खूप मागे आहेत. आपण आहे सध्या पेप्सी बरोबर. 1 रुपयाची पेप्सी. रस्ता इथं भाई डेंजर तर आहे रस्ता. आणि ह्याला काय प्रॉब्लेम आहे, इथे एवढा चांगला रस्ता आहे, हा सोडून ह्याला इथून चालायचं आहे. ते बघा सिद्धेशचा घोडा बघा आरामात चाललाय चांगल्या रस्त्यावरून. हा बघा हा इथे एवढा खड्डा आहे, एवढा खराब रस्ता आहे, ह्याला त्याच्यावरूनच चालायचं आहे. भाई फुल ॲडव्हेंचरस आहे. तर आता आम्ही इथे कुठेतरी डोंगरांच्या मध्ये आहोत त्या व्हॅलीला जायसाठी. आणि आजूबाजूला नुसतं आता बघा तुम्ही बर्फच बर्फ आहे. पाठी मम्मी तृप्ती आणि पप्पा आहेत. आणि बघा आजूबाजूला बघा हे नुसता बर्फच बर्फ आहे. हे घोडे बिचारे बर्फात कसे चालत आहेत काय माहिती नाही. हे बघा काहीच नाही दुसरीकडे आजूबाजूला. आणि आम्ही लवकर आल्यामुळे गर्दीसुद्धा नाही आहे, नुसतं आम्हीच आहोत. इथून खाली इथून वरती बर्फ चालू झाले आता. नुसता बर्फ आहे. हे आमचे घोडे बिचारे जे आम्हाला चालत नेत आहेत. आणि ही तुम्हाला इकडे वाट दिसत असेल जर पुढे तर मी तुम्हाला दाखवतो. तिथे वरती जायचं आपल्याला अजून. इथे अजून भरपूर टाईम आहे तिकडे पोचायला. ही ओव्हरऑल जी वाट आहे ही ओव्हरऑल 8 किलोमीटरची आहे. येऊन जाऊन 16 किलोमीटरची राईड आहे. आम्हाला खाली वाटत होतं की आम्ही उगाचचे पैसे आमचे वाया घालवतोय, पण आता असं वाटतंय की पूर्ण पैसे वसूल आहेत. जेवढे आम्ही तिकडे दिले आहेत तेवढे तरी पूर्ण वसूल आहेत. हे इथे पहिले जुने काश्मीरी लोक राहायचे बघा. इथे वस्त्र आलं आणि हे सर्व वाहून गेलं. 350 कितना 350 घर था. 350 घर था. 350 घरांचं गाव हे इथून गेलं ॲक्च्युली. वस्त्र आलं. वस्त्र लँडस्लायडिंग झाली होती इथून. तेव्हा इथं एवढं सगळी वस्ती इथं जेवढी होती तेवढी सर्व गेली. आणि इथे आजूबाजूला बघा काहीच नाही. लिटरली माणसांचं एक कोणच म्हणजे माणसं सुद्धा नाहीत. वरती आपण अजून चाललोय व्हॅलीला. फक्त हे लोक आहेत आम्ही आहोत आणि आमचे घोडे आहेत. मजा आली. पूर्ण पैसे वसूलीत भाई. हा व्ह्यू बघून ना खरं बोलते एकदम वरती आलोय. इथून पलीकडे नुसती आता व्हॅली आहे. हे बघा आजूबाजूला काहीच नाही. आता तर एकदम मला वाटतं इथून नुसते डोंगर चालू होणार आहेत. व्हॅली मस्त वाटतंय. इथे आम्ही आता रील बनवतो वरती. मजा आली खरं. म्हणजे बर्फ नाही त्याने तर पैसे वसूल झालेत. म्हणजे स्नोफॉल होत नाही त्यामुळे. स्नोफॉल झाला असतं तर आम्हाला अर्ध्यासूनच परत जावं लागलं असतं. आता इथे आम्ही थांबूत आणि इथून दृश्य बघा क्या बात आहे. मम्मी पप्पा बेताब व्हॅलीला आलोय. आणि इथे आम्ही आता सध्या झिपलाईन करणार आहोत तिथे बेताब व्हॅलीला. तिथे पण तेच आहे नुसते घोडे 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 घोडे. पण आता सध्या आम्ही चाललोय झिपलाईन करायला. दुसरं अजून काय नाही करायचं आहे. हे लोक लय पाठी लागतात तिकडे की घोड्यावरती बसा, पण आम्ही नाही बसणार आहोत. वैताग आला आता आम्ही इथे झिपलाईन करायला आलो आहे. आम्ही आता 5 जण झिपलाईन करणार आहोत. मम्मी माहिती नाही करेल की नाही, पण ही इथे भारी आहे बघा. मला आता खरं म्हणजे एवढं दम लागतं ना. टेम्परेचर कमी कमी होत चाललं आहे त्यामुळे. आणि ही झिपलाईन छोटी झिपलाईन आहे पण मजा येईल. ही आहे बेताब व्हॅली. वरच्या पण त्या व्हॅली होत्या, त्यांचं नाव मला माहिती नाही काय त्या नाव होतं त्या व्हॅलींचं, पण तरी पण त्या केल्या आम्ही. आणि आता सध्या मम्मी येते ती आम्ही थांबलो. तर मम्मी काय माहिती नाही चढेल एवढ्यावरती, पण हाईट तर आहे खूप जास्त हाईट आहे. ये मम्मी हळू ये. मम्मी घाबरू नको आणि बिंदास ये. बॅग शांत टाक.
बैठो जैसे कुर्सी पे बैठते हैं इसके साथ इसको नहीं कॅमेरा चालू आहे का देखो ना भाई. मूड खराब कर दिया. चलो लेट्स गो लेट्स गो. तर आता आम्ही सध्या डायरेक्टली जाणार आहोत हॉटेलमध्ये. आता खूप जास्त थंडी वाजते आणि हात चालायचे बंद झालेत खरं सांगू तर. नशिबात बर्फा नाही पडला, आता अजून हालत खराब झाली असते. तर आता सध्या आम्ही लोक जेवायला आलो आहे आणि जाम भूक लागली आणि जाम थंडी. आज तर जाम थंडी लागली काही बोला, बिकॉज आता मी दिवसभर पूर्ण बर्फात होतो. काल तरी आम्ही फक्त थोडा वेळ बर्फात होतो, पण आज पूर्ण दिवस आमचा बर्फात गेला आहे. आणि आज मेन्यूमध्ये खायला पण बरंच आहे कालसारखंच. हे काहीतरी यांची फेणी आहे, फेरणी का फेणी काहीतरी स्वीट पदार्थ आहे हा. हे आहे पनीर, हे आहे आलू मटर, ती डाल आणि ती राईस आहे. आणि हे सूप आहे कसलं तरी, ते आता मला बघायला लागेल कसलं सूप आहे. तर सध्या मला असं वाटतं आहे आजचा ब्लॉग इथेच एंड करतो मी, बिकॉज जरा जेवतो आणि आज जाम थकलो आहे, त्यामुळे खूप लवकर झोपणार आहे मी अजिबात टाईमपास न करता. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.